थर्ड ब्लॉग। और सॉरी सेकंड ब्लॉग के लिए बहुत ही डिले हो गया। तो इस ब्लॉग में मैं पूरा मतलब बहुत अच्छे से करने वाला हूँ। और ये यहाँ पे बहुत बड़ी यात्रा होने वाली है, जिसको हम घाट बोलते हैं। यहाँ पे ही हमारे साइड में जो टेम्पल है वहाँ पे भगवान आते हैं और उनके सेलिब्रेशन के लिए ये होता है। ये हमारे ऊपर रहती है, इसका नाम तानिया है और इसको तो आप जानते ही हो, कविका। तो चलो उनका इंट्रोडक्शन करवाते हैं। हाय गाइस, तो ये उसके पहले दिन का व्लॉग है जब हम गए थे नंदगद्दा में महादेव स्थान में। वहाँ पे भी ये भगवान आते हैं और फिर हम वहाँ पे गए और दर्शन लेके आ गए। गाइस, तो यहाँ पे मैं मेरे भाई को बॉलिंग डाल रहा हूँ। ये भी ला। Oh my God! पत्ते को लगाई तुमने हटाओ। Oh भाई, किटकैट। बोला था कि हम खाम खेलने वाले हैं, तो वो वहाँ पे हमारे खंबे और हम यहाँ से स्टार्ट करने वाले हैं रेस। जिसको जो खंबा पहले पकड़ेगा उसको खंबा मिलेगा। व्हिडिओ बनाने नका कोण आवडेल म्हणून ठीक आहे शाबास गाइस, तो अभी शाम हो चुकी है और हमने पूरा दिन बहुत खेल के एंजॉय करा। और यहाँ पे टेंपल में बहुत अच्छी लाइटिंग हुई है और हमारे घर पे भी लाइटिंग की है, वो मैं आपको दिखाता हूँ। हम अभी मंदिर के एग्जैक्ट सामने आ चुके हैं और मैं आपको मंदिर की लाइटिंग दिखाता हूँ। गाइस, तो अभी यहाँ पे जो आपको ये लाइन दिखाता हूँ, वहाँ पे पूरी यात्रा लगने वाली है। दिखाता हूँ। तो अभी हमने सुबह उठ के थोड़ा कुछ खेल लिया है और यहाँ पे जो मेरे बड़े काका सॉरी छोटे काका की बेटी है वो भी आ चुकी है, कनक। और दूसरी बेटी है कहाँ पे तो। और जैसे आप आमरस बनाते तो हम यहाँ पे कोकणी पदार्थ में आम का सासम बनाते हैं, तो वो हम बना रहे। गाइस, तो अभी हम मंदिर पे आ चुके हैं और थोड़ी देर में भगवान आने वाले हैं। तो अभी हम यहाँ पे पूरा सामान लेके रेडी है, थोड़ी देर में भगवान आने वाले हैं तो हम उनका वेट कर रहे हैं।
जैसे कि मैंने बोला था कि यहाँ पे यात्रा होने वाली, तो हम यहाँ पे अभी यात्रा घूमने के लिए आए हैं। मैं, ये कनक और वो स्वप्निल। तो अभी हम जा रहे हैं, जो मैं आपको पूरा वीडियो करके दिखाता हूँ। तो ये भगवान को एक झूले पे बैठाया जाता है और उसके बाद फिर भगवान को ऐसे झुलाया जाता है 5 बार। फिर उसको फिर से लेके दूसरी जगह जाते हैं। फिर अगले दिन सुबह फिर से हमारे यहाँ पे आते हैं। आपला धोनी नकाचा विजय झाला. काय खरंच हो खरंच ताई. अरे तू अगदी खरं सांगतोस अगदी खरंच ताई, अगदी खरंच. आई बाबाच्या वडिलांनी आशीर्वादाने मी आज अन्यायाचा विरुद्ध आवाज उठवला आणि गोविंदा का तोंडा निघाल्या घास पडताना मिळून दिला. अरे पण पेदरा गोविंद काकाला इथं का नाही घेऊन आलास? त्याला खूप आग्रह केला. म्हणाले नंतरही कोर्टाच्या बाहेर आल्यावर दादा स्वतःहून दादाजवळ गेले आणि म्हणाले कोर्टाचा खटला आपण इकडे विसरून जाऊ. पण दादाने भर कोर्टाचा आवरात त्यांचा अपमान केला. दादा त्यांना दुश्मन मानतात. अरे पण या दुश्मनीचा प्रश्न येतो कुठे? मुळात जमीन त्यांची होती, आपल्याकडे फक्त गहाण होती एवढंच. ताई, गरीब दुबळ्या लोकांचा घरे इस्टेटे त्यांचे जमीन
खोट्या कागदावर विलंबित करून घेतले ते फक्त सत्तेच्या जोरावर. आणि त्याच आक्रोशावर आम्ही श्रीमंतीचा ध्वास करत आहोत. जन्माला आलेला प्रत्येक माणूस कुठला ना कुठल्या तरी पापाने शापित असतो. आणि आम्ही शापित झालो या गरीब लोकांचा आक्रोश आहे. आणि त्याला कारणीभूत आहे आपला घरचा करता करविता. पण नाही ताई, मी याचा वाचा पेटर आहे. विरू, म्हणजे तू दादा विरुद्ध जाणार आहेस का? नाही तर दादाचा विरुद्ध नाही, पण दादाचा कायद्याच्या विरुद्ध मी वाचणार आहे. म्हणजे तू काय करणार आहेस? या भोळ्या भावड्या लोकांचा गुलामगिरीचा पडदा वाढून त्यांना सत्य मार्गाने जगाचं दाखवून देणार आहे. काय? अरे पण दादाच्या स्वभावाचा विचार केलायस का? तुझं ह्या वागणं आहे ना त्याला आतापासूनच पसंत नाहीये. ताई, सत्यासाठी मला मरण आलं तर मी चांगलं समजतो. तुझ्या या कर्तव्यासाठी परमेश्वर तुला उदंड आयुष्य दे बाबा. ताई, हा विरू, पहिल्यांदा ही चहा घ्या विरू बाबू. आई नो, बसून आम्ही बाहेरचं बघतो, तुम्ही आज स्वयंपाकाचं बघा. हो बरं बरं, बसून चहा घे. हा दोन्ही करता कोण आलं तर इथं? हे काय आता विचारायचं? सकाळपासून जे जण आहे आले. आता मी होतो म्हणून बरं झालं, नाहीतर पंचायतच झाली असती. अरे तिघ जण कोण? कोण म्हणून काय विचारतात? कवी. कोण? कवी. अरे कोण कवीस? आता तुम्हाला कसं सांगू? कवीस कवीस. एक सुजगा कवी, दुसरा दिनग्या कवी, आणि तिकडे तिसरा रगड्या कवी. आता आता हसताय काय? अरे रघु आणि दिनेश माझा मित्र आहेत. हे आमच्या ताळक्यातच राहत नाही बघ, म्हणून हा घोटाळा होतो. आज सकाळी रघु दादाचं आणि बारक्याचं भांडण झालं होतं. नाही सांग काका. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत या घराच्या दरवाज्यात मला सदैव उघडे राहणार आहे. आणि एक लक्षात ठेव दादा, आज तू ह्यांना घराच्या बाहेर जायला सांगतो, पण एक दिवस असा येईल तुम्हाला ह्यांचाच पायात पकडून तुम्हाला घरी आणावं लागेल. आणि हो, गोविंद काका ह्या पुढे घरा येणारच आहेत. आणि तुम्हाला हिंमत असेल तर थांबवून दाखव, हे माझा चॅलेंज आहे तुम्हाला. दादा दादा, सुबह हो चुकी है और कल रात 3 बजे तक चला, और अभी मैंने पूरा नहा धो के लिया है. तो अभी हम नाग देवता के टेंपल में जाने वाले हैं, वहाँ पे पूजा होने वाली है. और मैं आपको बताना चाहता हूँ, आज मेरा बर्थडे है 16 मई को, तो शाम को सेलिब्रेशन भी होने वाला है. और आज हम शाम को कुछ खरीदने जाएंगे, मतलब वो जत्रा में. कल हम सिर्फ घूमने गए और कुछ खाया, तो आज लेकिन हम आज खरीदने जाने वाले हैं. देखते हैं क्या खरीदे. टेंपल है वो एकदम बीच में है, मतलब पूरे चारों तरफ ये कांटों के जो पेड़ है वो है पूरा. तो और यहाँ पे पूजा चालू हो चुकी है, तो चलो दर्शन लेते हैं. गाइस, तो अभी हम वहाँ पे पहुँच चुके हैं जहाँ पे मतलब अभी पूजा होने वाली है, और पूजा स्टार्ट हो चुकी है. मैं आपको दिखाता हूँ, रुको. तो अभी हो चुकी है शाम, और अभी होने वाला है बर्थडे का सेलिब्रेशन. तो अभी हम सब कजिन्स बहुत इंजॉय करने वाले हैं, तो आप भी इंजॉय करो व्लॉग देखते देखते. बाय गाइस, तो मिलते हैं अगले व्लॉग में, तब तक के लिए बाय बाय.